नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सुरू करूयात आजच्याच म्हणजे 1 जुलै 2025 रोजीच्या चालू घडामोडी. तर आज आहे 1 जुलै. महाराष्ट्रामध्ये हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. तर यामागील कारण म्हणजेच महाराष्ट्रात 1 जुलै या दिवशी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मदिन साजरा केला जातो. आणि यांच्याच जन्मदिनानिमित्त राज्य सरकारने 1 जुलै हा कृषी दिन, महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली होती. त्यानुसार दरवर्षी महाराष्ट्रात 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते होते. त्यांनी हरित क्रांतीत मोलाची भूमिका बजावली आणि कृषी धोरणात क्रांतिकारी बदल घडवून आणले होते. या दिवशी शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी विकास, आधुनिक शेती तंत्रज्ञान यावर विविध उपक्रम राबवले जातात. आणि ज्या पद्धतीने भारतामध्ये अ, एक कृषी क्रांतीचे म्हणजे आपल्या हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून एम.एस. स्वामीनाथन यांना जसे ओळखले जाते, तसेच महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक यांना संबोधले जाते. त्याचप्रमाणे 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून देखील साजरा केला जातो. हा दिवस डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ पाळला जातो. ते एक नामांकित डॉक्टर, स्वातंत्र्य सैनिक आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री होते. त्यासोबतच राष्ट्रीय जी दिन म्हणून देखील 1 जुलै साजरा केला जातो. 1 जुलै 2017 रोजी भारतात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जी लागू झाला होता आणि म्हणून हा दिवस राष्ट्रीय जी दिन म्हणून ओळखला जातो. जी हा एक राष्ट्र, एक कर या तत्वावर आधारित कर प्रणाली आहे. यामुळे अप्रत्यक्ष करांची गुंतागुंत कमी झाली आणि कर व्यवस्थेत पारदर्शकता आलेली आहे. आता 1 जुलै या दिवशीचे आपण दिनविशेष थोडक्यात पाहिलेले आहेत. तर विविध परीक्षांमध्ये 1 जुलै ही तारीख ऑलरेडी विचारून झालेली आहे. म्हणजेच राष्ट्रीय जी दिन कधी साजरा केला जातो किंवा महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो. अशा संबंधीचे जे काही प्रश्न आहेत, हे आपल्याला वारंवार परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे याबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी. आंध्र प्रदेशात देशातील पहिली क्वांटम व्हॅली स्थापित होणार आहे. म्हणजेच राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत भारतातील पहिली क्वांटम व्हॅली आंध्र प्रदेशातील अमरावती येथे उभारली जाणार आहे. आणि या व्हॅलीमध्ये खालील क्षेत्रांतील संशोधन आणि विकास होणार आहे. क्वांटम संगणक असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, सेमीकंडक्टर असेल, संरक्षण तंत्रज्ञान असेल, यासंबंधी जे काही संशोधन आणि विकास आहे ते इथे आता होणार आहे. अ, ही जी क्वांटम व्हॅली आहे असणार आहे, ही पूर्णतः अक्षय ऊर्जेवर आधारित प्रकल्प आहे. अक्षय ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जी कधीही न संपणारी अशी ऊर्जा आहे. म्हणजेच सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल किंवा जलऊर्जेचा या प्रकल्पामध्ये वापर होणार आहे. सर्व इमारतींवर रूफटॉप सोलर पॅनेल्स बसवले जाणार आहेत. त्यासोबतच ग्रीन बिल्डिंग नियमांचे देखील पालन केले जाणार आहे. यामुळे काय होणार तर कार्बन उत्सर्जनात घट होऊन ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यावर भर दिला जाईल. बाजूला तुम्ही जे चित्र आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की या क्वांटम मिशनचे जे काही टार्गेट्स आहेत ते काय होते तर पोझिशनिंग आंध्र प्रदेश ॲज अ क्वांटम इनोव्हेशन हब, बिकमिंग की पार्टनर इन नॅशनल क्वांटम मिशन, स्ट्रेंथनिंग नॉलेज इकॉनॉमी. आणि या ज्या काही क्वांटम व्हॅली आहे त्याच्यामध्ये फोकस एरिया काय असणार आहे तर क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सिंग अँड मेट्रोलॉजी आणि क्वांटम मटेरियल्स अँड डिव्हाइसेस. ज्या अर्थी हा आंध्र प्रदेशामध्ये उभारला जाणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट असं म्हणता येईल. त्यासोबतच पुढची बातमी आहे ग्रीन डेटा सेंटर. हे आता साहिबाबाद उत्तर प्रदेश येथे स्थापन केले जाणार आहे. याचीच पायाभरणी आता नुकतीच केली गेलेली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गाझियाबादमधील साहिबाबाद येथे ग्रीन डेटा सेंटर प्रकल्पाची पायाभरणी केली आहे. हा एक 1,000 कोटींचा प्रकल्प असून यामध्ये सीईएल आणि ESDS या दोन कंपन्यांची भागीदारी असणार आहे. 30 मेगावॅट क्षमतेचे डेटा सेंटर, एका मजल्यावर 200 उच्च घनता सर्व्हर रॅक्सची सोय अशा पद्धतीची येथे असणार आहे. त्यासोबतच पर्यावरणपूरक वैशिष्ट्य म्हणजेच अक्षय ऊर्जा,
स्मार्ट कूलिंग सिस्टीम, पावसाचे पाणी साठवणे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग, परावर्तित छप्पर, ह्या अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत या सेंटरमध्ये असणार आहेत. त्यासोबतच 40 Gbps फायबर रिंग नेटवर्क, क्लाउड व आपत्ती पुनर्प्राप्तीसाठी 10 Gbps ड्युअल कनेक्शन हे देखील इथे असणार आहे. आता लक्षात घ्या, टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण आता नुकतेच पाहिलं की नुकत्याच झालेल्या परीक्षांमध्ये देखील टेक्नॉलॉजी रिलेटेड प्रश्न विचारण्याची टेंडन्सी आयोगाची वाढलेली आहे. जे विविध ॲप असेल, विविध प्लॅटफॉर्म्स असतील, याविषयीचे प्रश्न सातत्याने विचारण्यात येतात. त्यामुळेच ही बातमी देखील आपल्याला महत्त्वाची आहे, की ग्रीन डेटा सेंटर ही कोणत्या राज्यात स्थापन केले जाणे अशा पद्धतीचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये जी सीईएल आणि एसडीएस यांची भागीदारी आहे असं मी म्हटले होते. तर सीईएल काय आहे? तर सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, आणि ही सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची स्थापना 1974 मध्ये झाली होती. ही अगदी आता स्वदेशी तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठीच हिची स्थापना झाली होती. अ, भारताचा जो पहिला सौर सेल आहे हा 1977 साली तयार केला गेलेला होता. आणि सीईएल जे आहे हे याला 2023 मध्ये मिनिरत्न हा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे सीईएल बाबत देखील थोडक्यात आपण माहिती पाहिलेली आहे. पाहूया आता पुढची बातमी. भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा. आता वन लाईनर म्हणून हा खूप सुंदर प्रश्न तयार होऊ शकतो, की भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा आता कुठे सुरू झालेली आहे? आणि अशा पद्धतीचे क्वेश्चन खूप वेळा म्हणजे वारंवार विचारले गेलेले आहेत. तर भारताची जी पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा आहे, ही लेह, लडाख येथे सुरू करण्यात आलेली आहे. याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर एन-टी-पी-सी ही जी काही संस्था आहे याने लेह येथे ग्रीन हायड्रोजन मोबिलिटी स्टेशन उभारलेले आहे. तसेच सिडको म्हणजे लडाख प्रशासनातील जे काही सिडको आहे याला 5 हायड्रोजन फ्युएल सेल बसेस सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत. आता यामुळे पर्यावरणीय फायदे काय होणार आहेत? तर दरवर्षी 350 टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होईल. त्यासोबतच 13,000 झाडे लावण्याइतका ऑक्सिजन निर्माण होईल. म्हणजेच 13,000 झाडे लावल्यानंतर जितका काही ऑक्सिजन निर्माण होणार आहे, तेवढा ऑक्सिजन या अ, अ, या बसच्या सुरू झाल्यामुळे होणार आहे. आणि ऊर्जेचा जो स्रोत यासाठी कोणता असणार आहे? तर 1.7 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प, जो समुद्र सपाटीपासून 11,562 फूट उंचीवर आहे. याच सौर ऊर्जेवरून हायड्रोजन तयार होतो आणि याचाच वापर बस चालविण्यासाठी आता होणार आहे. तर आता आपण एक पाहिलं की एन-टी-पी-सी या संस्थेने याची स्थापना सुरुवात केलेली आहे. तर एन-टी-पी-सी म्हणजे काय? तर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. ही एक फार महत्त्वाची संघटना आहे. याची जी स्थापना आहे एन-टी-पी-सीची ही 7 नोव्हेंबर 1975 रोजी झालेली आहे. याचे जे मुख्यालय आहे हे नवी दिल्ली येथे आहे. याचे सध्याचे अध्यक्ष व एम-डी आहेत गुरप्रीत सिंग. अ, हा जो प्रकार आहे म्हणजे एन-टी-पी-सी याला महारत्न दर्जा प्राप्त सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपनी आहे. म्हणजेच आपण या अगोदरची पाहिली सीईएल ही मिनिरत्न दर्जा प्राप्त होती. तर एन-टी-पी-सी ही जी आहे ही महारत्न दर्जा प्राप्त कंपनी आहे. एन-टी-पी-सी ही ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत येते. याची जी क्षमता आहे ही 80,154.50 मेगावॅट इतकी आहे. यामध्ये वाटा किती आहे तर भारताच्या एकूण वीज निर्मितीमध्ये 25% वाटा इतका मोठा वाटा हा एन-टी-पी-सीचा आहे. त्यासोबतच याचे उद्दिष्ट काय आहे तर 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण क्षमता साध्य करणे हे एन-टी-पी-सीचे सध्याचे तरी उद्दिष्ट आहे. पुढची बातमी पाहूया. भारताचे माजी गोलंदाज दिलीप दोशी यांचे नुकतेच निधन झालेले आहे. आता क्रीडा या घटकावर देखील आयोग सारखा प्रश्न विचारतो. अ, त्यामुळे आपल्याला क्रीडामधील जे काही क्रिकेट हा जो खेळ आहे यावर देखील वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे ही बातमी देखील दोन्ही अँगलने म्हणजे पर्सनॅलिटी असेल, कारण मोठ्या व्यक्तीचं इथे निधन झालेलं आहे. त्यासोबतच क्रीडा अशा दोन्ही घटकातील ही बातमी असल्यामुळे ही आपल्याला महत्त्वाची ठरते. तर भारताचे माजी डावखुरे फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे वयाच्या 77व्या वर्षी 23 जूनला निधन झालेले आहे. अ, यांची कारकीर्द कधीची होती तर 1979 ते 1983 या 4 वर्षाच्या दरम्यान त्यांनी 33 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 33 सामन्यांमध्ये 114 कसोटी विकेट्स घेतल्या.
ज्यामध्ये 6 वेळा 5 बळी घेतलेत. म्हणजे इतकी जबरदस्त कामगिरी त्यांनी या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहे. त्यासोबतच 15 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3.96 च्या इकॉनॉमी रेटने त्यांनी 22 विकेट्स घेतलेल्या आहेत. म्हणजे अ, एक कसोटी सामन्यांमध्ये देखील 114 विकेट्स आहेत. तर एक दिवसीय म्हणजे जे काही 15 एकदिवसीय सामने त्यांनी खेळले, त्यामध्ये देखील त्यांनी 22 विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यांनी सौराष्ट्र, बंगाल, वॉर्कशायर आणि नॉटिंगहम शायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळलेले आहे. आणि नुकतेच निधन त्यांचं झालं होतं. तर मागील काही वर्षांपासून ते इंग्लंड येथेच स्थायिक झालेले होते. आता यातील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं जे आत्मचरित्र आहे, हे स्पिन पंच हे आहे. त्यामुळे आपल्याला हे देखील बऱ्याच वेळा विचारलं जाऊ शकतं, की स्पिन पंच हे आत्मचरित्र कोणत्या माजी गोलंदाजाचे आहे किंवा माजी क्रिकेटपटूचे आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, या भारताचे माजी गोलंदाज दिलीप जोशी यांचं निधन झालंय आणि त्यांचं आत्मचरित्राचं नाव हे स्पिन पंच असे आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आजचा एक आपण प्रश्न पाहूया. तर भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा कुठे सुरू झालेली आहे? म्हणजे मी तुम्हाला ती बातमी जेव्हा झाली, त्याच वेळेस मी हा प्रश्न तुम्हाला सांगितला होता, की अशा पद्धतीचे वन लाइनर विचारण्याची जी काही टेंडन्सी आहे, ही खूप जास्त आहे. म्हणजे फक्त एम-पी-एस-सीच नाही, तर कंबाईंड असेल किंवा वेगवेगळ्या सरळ सेवाच्या परीक्षा असतील किंवा इव्हन आपले जे नुकत्याच काही विविध परीक्षा झालेल्या आहेत. म्हणजे टेटची परीक्षा असेल किंवा फार्मास्युटिकलच्या परीक्षा आहेत. यामध्ये देखील जे काही जनरल नॉलेज थोड्या मार्कांसाठी विचारलं जातं, त्यामध्ये देखील अशा पद्धतीचे वन लाइनर विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आपल्याला असे प्रश्न माहिती असणं खूप गरजेचं आहे. भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा ही अ, कुठे सुरू झालेली आहे? पर्याय क्रमांक 1 आहे जम्मू आणि काश्मीर. पर्याय क्रमांक 2 आहे उत्तराखंड. पर्याय क्रमांक 3 आहे हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 4 आहे लडाख. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लडाख. लडाखमध्ये लेह येथे भारताची पहिली व्यावसायिक हायड्रोजन बस सेवा सुरू झालेली आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक छान-छान कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही YouTube सोबतच टेलिग्राम असेल, WhatsApp असेल किंवा Facebook असेल, या सर्व प्लॅटफॉर्मवर आम्ही आहोत. तर या सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.